बऱ्याचदा आपण ज्यावेळी ट्रिप प्लॅन करतो त्यावेळी त्या ट्रिपचे बरेचसे डिटेल्स हे गुगलवर किंवा यूट्यूबवर उपलब्ध असतात. पण आज मी जिथे आलो आहे त्या जागेचे एकदम एक्झॅक्ट डिटेल्स तुम्ही मुंबईवरून पब्लिक ट्रान्सपोर्ट घेऊन इथे कसे पोचाल हे तिथे गुगल किंवा यूट्यूबवर उपलब्ध नव्हते. तर ठरवलं आपणच ही ट्रॅव्हल करूया आणि तुमच्यासमोर आणूया. तर मी आता आहे नाशिक इथल्या ओझरचा जो गणपती आहे, अष्टविनायकमधला एक गणपती आहे, त्या गणपतीच्या मंदिराच्या इथे. तर इथे मी मुंबईवरून कसा पोचलो, पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून तुम्ही एस टी किंवा रिक्षा यूज करून तुम्ही इथपर्यंत कसे पोचू शकता याची डिटेल माहिती आणि त्याच्याबरोबरच इथे हे पोचण्यासाठी मुंबईवरून किती खर्च होऊ शकतो याचीही माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा गणपती ओझरचा तुम्हाला जर करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ओझरला पोहोचण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जुन्नर किंवा नारायणगावला जाणारी एखादी एस टी पकडावी लागते. ह्या एस टीचं तिकीट हे पर पर्सन 245 रुपये एवढं आहे. मुंबईवरून ओझरला पोहोचण्यासाठी तुम्हाला साधारण 4 ते 5 तास लागू शकतात. ह्या एस टीचा प्रवास हा पनवेल, खोपोली, लोणावळा, तळेगाव दाभाडे, मंचर आणि नारायणगाव असा होत जातो. या प्रवासादरम्यान तुम्ही लोणावळ्याची एक छोटीशी सफर एन्जॉय करू शकता. सकाळी जेवढ्या लवकर निघाल तेवढाच हा प्रवास जलद आणि सुखकर होत जाईल. इथले रस्तेही बऱ्यापैकी चांगले असल्यामुळे कोणत्याही प्रकारची ट्रॅफिक जॅमची समस्या मला दिसून आली नाही. एस टीचं रिझर्वेशन कराल तर हा खूप चांगला पर्याय ठरू शकतो, कारण ऐनवेळी तुम्हाला बसायला जागा मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. साधारण 9 ते 10च्या सुमारास ही एस टी लोणावळा स्टँडला पोहोचते. इथे ही एस टी साधारण 10 ते 20 मिनिटाचा चहा पाणी आणि नाश्त्यासाठीचा हॉल्ट घेते आणि मग इथून पुढे सुरू होतो तुमचा ओझरचा पुढचा प्रवास. तळेगाव दाभाडे, मंचर, राजगुरुनगर यासारखे एस टी स्टँड तुम्हाला ह्या प्रवासात दिसत राहतात. ओझरला पोहोचण्यासाठी तुम्हाला नारायणगाव एस टी स्टँड इथे उतरावं लागतं आणि नारायणगावला उतरल्यानंतर एक वेगळी एस टी तुम्हाला पकडावी लागते. तर ती एस टी तुम्ही कुठून पकडू शकता आणि त्या एस टीचं एकंदरीत तिकीट किती आहे आणि हा पूर्ण प्रवास मी तुम्हाला आता पुढे दाखवतो, तर बघत राहा. तर मुंबईवरून ही जी जर्नी आपली चालू झाली होती ती आता इथे नारायणगाव इथे येऊन थांबली. तर नारायणगाववरून ओतूरसाठी तुम्हाला दुसरी गाडी पकडावी लागते आणि इथून नारायणगाव ते ओझरचा जो गणपती आहे ते डिस्टन्स साधारण एक 15 ते 20 मिनिटाचं आहे. तर या बसनेही तुम्ही आरामात इथे पोहोचू शकता आणि एक स्वस्त पर्याय हा इथे नारायणगाव एस टी डेपोवरून तुमच्यासाठी अवेलेबल इथे उपलब्ध आहे. तर असं हे ट्रॅव्हल तुम्ही करू शकता. आता मी नारायणगावला पोहोचलो आहे आणि इथून पुढची गाडी आता मी पकडतो ओझरसाठी. तर आता ओझरला पोहोचलं मी तिकडची पुढची माहिती तुम्हाला देईन, तर बघत राहा. तर आता नारायणगाववरून ही जी ओतूरची एस टी होती ती पकडून आता मी इथे मागे बघता इथे ओझरला पोहोचलो. तर ओझरचा गणपती विघ्नेश्वर इथे मागे आणि साधारण 20 मिनटं लागली मला नारायणगाववरून इथे या विघ्नेश्वर मंदिराजवळ पोचायला. आणि ह्या एस टीचं जे तिकीट होतं ते 20 रुपये पर पर्सन एवढं स्वस्त तिकीट होतं. तर एक 15 ते 20 मिनटात तुम्ही नारायणगाववरून इथे ओझरच्या गणपतीला पोहोचू शकता. आणि आता इथे पुढे गेल्यावर आता मी मंदिरही दाखवतो. अष्टविनायकातील 7वा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. याला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते. ओझरमधील विघ्नहर हा अष्टविनायकांमधील सर्वात श्रीमंत गणपती आहे. मंदिर परिसरात तुम्हाला एक विलक्षण शांतता आणि तितकीच प्रसन्नता अनुभवायला मिळते. तर हा होता आपला मुंबई ते ओझर नाशिकचा हा प्रवास होता आणि आय होप हा प्रवास तुम्हाला आवडला असेल. ह्याच्यात जी माहिती तुम्हाला दिसली ती तुम्हाला पसंत पडली असेल. तर परत एकदा सांगायचं झालं तर तुम्हाला मुंबईवरून, वाशीवरून किंवा तुमच्या रिस्पेक्टिव्ह बस डेपोवरून कुठली एस टी मिळेल जी नारायणगाव इथे पोचवेल. साधारण जुन्नरच्या सगळ्या गाड्या ह्या नारायणगावला थांबतात. तर इथे नारायणगावला तुम्ही उतरू शकता. त्याचं तिकीट आहे 245 रुपये आणि जर स्त्रियांसाठी, महिलांसाठी हे हाफ तिकीट आहे. तर तिथून नारायणगाववरून तुम्हाला पुढे ओतूरला जाणारी एखादी गाडी पकडावी लागते आणि नारायणगाव ते ओतूर हे डिस्टन्स साधारण 20 मिनिटाचं डिस्टन्स आहे. तर ह्याचा तिकीट हे 20 रुपये पर पर्सन होतं. तर अशा प्रकारे एकंदरीत 265 रुपये खर्च करून तुम्ही इथे ओझर हा जो अष्टविनायकमधला एक गणपती आहे इथे पोहोचू शकता आणि इतक्या स्वस्तात तुम्ही हे मुंबईवरून ट्रॅव्हल करू शकता. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि जर्नी
टिप्स तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह लव्ह आणि एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर.